काय जवान गर्दीत सगळ्या काय कळालं. वा विश्राम खरं म्हणजे कार्यक्रम आयुष्यामध्ये भरपूर काही पाहायला मिळतात, पण या युवा पिढीला, भरकडून चालल्या समाजातल्या युवा पिढीला, मुलं असतील मुली असतील, त्यांना ट्रॅकवर कसा यायचा, आईवडिलांचा आदर कसा असावा, हे कुठतरी या मुख्य नगरीला गरजेचं होतं. सर्वांच्या वतीने तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतोय, आभार व्यक्त करतोय. वेळ काढून अगदी व्यक्तिगत असं प्रत्येक लेकराला काहीतरी म्हणजे आयुष्यामध्ये काहीतरी करता यावं, आयुष्यामध्ये लेकरू करतच, पण प्रत्यक्षात प्रत्येक लेकराला भेटण्यासाठी मी नंतर परत येतोच. पण खूप पेटून उठायचं आहे. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हे सगळं बघितल्यानंतर दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा. एक तर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमधून 3 पदव्या घेतल्या त्यांनी, MSc, DSc आणि बाराटला, आणि या 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा. आणि बाबासाहेबांनी हा 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. आता तुम्ही म्हणाल की बाबासाहेब खूप हुशार होते, बुद्धिमान होते म्हणून हे झालं. नाही, बाबासाहेब सांगतात की इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत मला कधीच प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी मिळाली नाही. तृतीय श्रेणीमध्ये मी पास होत गेलो सामान्य मुलासारखा. पण इंग्लंड मधला 8 वर्षाचा अभ्यासक्रम मी 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला. कारण जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता. जो बाप रात्रीच्या 2 वाजता मला उठवायचा आणि माझ्या पायाजवळ झोपी जायचा. एखादं पुस्तक मी मागितलं तर माझ्यासाठी कर्ज काढायचा, माझ्या बहिणींचे दागिने गहाण ठेवायचा. तो बाप मला पुस्तकाच्या पानावरती दिसत होता. जेव्हा जेव्हा थकाल पोरानं, जेव्हा जेव्हा असं वाटल अंग खूप दुखतंय, जेव्हा जेव्हा असं वाटल नाही आता होऊ शकत, तेव्हा या मैदानावरच्या प्रत्येक मातीच्या कणामध्ये तुमच्या बापाला बघा, तुमच्या आईला बघा, बापाच्या अंगावरची फटकी कपडे बघा. बाप माझ्या लेकराचे असे बॅनर गावात लागले पाहिजेत आणि माझं पोरग वर्दी घालून येणार आहे. जे स्वप्न बापानं बघितलंय त्या बापाला डोळ्यासमोर आणा. वाघासारखी, वाघिणीसारखी ताकद तुमच्या अंतरंगामध्ये लक्षात घ्या. हे सत्य, हे वास्तव आहे. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत कितीही आपण हरू दे, थांबायचं नाही. लक्षात घ्या. जोपर्यंत आपला जन्म हा जिंकण्यासाठी थांबायचं नाही. ज्वलंत उदाहरण असं होतं की ज्या वेळेला मी नालंदातून डिग्री घेऊन आलो, BFA इन भरतनाट्यमची, नालंदातून मी डिग्री घेऊन 98ला मी आलो. आणि त्यावेळेला माझी आई एका संस्थेमध्ये जायची की माझ्या पोराला नोकरी द्या, आणि मग माझ्या पोराला नोकरी द्या, माझं पोरग इथं म्हणजे काम करेल, माझ्या पोराला नोकरी द्या, माझं पोरग इथं काम करेल, आणि काम केल्यानंतर माझ्या पोराचं आयुष्य असं सार्थकी लागेल असं आई माझ्या एका संस्थेमध्ये कायम जायची. शिपाई म्हणून घ्या म्हणून त्यांना विनंती करायची. कारण नृत्यामधून मी डिग्री घेतलेली होती आणि नृत्यामधून डिग्री घेत होतो. त्यावेळेला भरतनाट्यमचं नृत्य म्हणजे त्याला मुलगी कोण देणार, लग्न होत नव्हतं. आईला खूप चिंता माझी. माझा बाप अगदी 6वीत असताना माझा बाप मला सोडून गेला. आईनं मला जपलं आणि आई तेव्हा रोज त्या संस्थेकडे जायची. मला ज्या गुरुवारी घडवलं बुरांडे सर, ते जायचे त्या संस्थेत. शेवटी वॉचमन म्हणून याला घ्या म्हणून सुद्धा ते गेले, तिथं गेले, पण नाही घेतलं त्यावेळेला. पण आज त्या संस्थेला प्रमुख पाहुणा म्हणून माझी तारीख मिळत नाही. लक्षात घ्या. एवढी मेहनत करायची, एवढी मेहनत करायची. माझ्यासाठी संडास साफ करणारी आई माझ्या डोळ्यासमोर येत होती.
माझ्यासाठी झाडलोट करणारी आई माझ्या डोळ्यासमोर येत होती. 5-5 रुपये साठवून महिन्याला 100-200 रुपये मुंबईला पाठवणारी आई माझ्या डोळ्यासमोर असायची. आणि जेव्हा जेव्हा मी खचत होतो, आईला डोळ्यासमोर बघत होतो, 10 हत्तींचं बळ माझ्या अंतरंगामध्ये येत होतं. इथं सगळ्या लेकींना सांगतो, सगळ्या लेकरांना सांगतो, उठा, ध्येय प्राप्तीपर्यंत थांबायचं नाही. उठवायला आम्हाला कोणी यावं लागेल याच्या अगोदर पायात बूट घालून बाहेर तयार पाहिजे. लक्षात घ्या, तो वाघ, ती वाघीण. थोडं बोलतो, पुढे मला जायचं आणि नंतरची भेट आपली नक्कीच होईल. आणि खचू नका, उठा, ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत.